हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी सध्या आता आज चालली आहे गावी. सो गावी आज मी, माझी आई आणि माझी बहीण आम्ही तिघी आज गावी जात आहोत, कारण की गावाला एक छोटस स्मॉल फंक्शन आहे. सो त्यासाठीच आम्ही आता तिघीही गावी जाणार आहोत. आता आम्ही सध्या आहोत बसमध्ये. सो चला. आणि हा रात्रीचा प्रवास असल्यामुळे मी तुम्हाला काही क्लिअर कॅमेऱ्यामध्ये शो करू शकणार नाहीये, तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटते आता सकाळी. सो आता सकाळ झालेली आहे आणि ऑलमोस्ट आम्ही कोल्हापूर क्रॉस केलेला आहे. आम्ही आमच्या गावापाशी ऑलमोस्ट आलेलो आहोत. आणि तिथून मग आता माझा भाऊ आम्हाला घेण्यासाठी येणार आहे, जो काही थोडंसं अंतर राहिले. तर मग माझा भाऊ आलेला आहे आणि आम्ही आता कारमध्ये आहोत. सो आता डायरेक्ट मी तुम्हाला घरी जाऊनच तुम्हाला भेटेल. कोणी आहे ना बंद आरती तसं तुम्ही आणि जसं कॉल केला गेला काल पण नाही तुझं असं काही बघ बाजूला काढायचं आणि सांगायचं गाडीत नाही केव्हा केला म्हणजे ड्रायव्हर सांगेल तर मग आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि फ्रेश वगैरे होऊन चहा नाश्ता जे काही करून डायरेक्ट आम्ही अंगणात येऊन आता साफसफाई स्टार्ट केलेली आहे. आणि इकडे आम्ही तिघही म्हणून साफसफाई करतोय, कारण की पावसाचा सीझन असल्यामुळे इथे रोज जरी साफ केलं तरी जो शेऊळ असतो तो खूप असल्यामुळे, आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते पाहुणे येणार आहेत, कोणाचा पाय वगैरे घसरू नये त्याच्यासाठी इकडे आम्ही सगळे मिळून इतकी जास्त साफसफाई करत बसलेलो आहोत. परत का बोल बोल बोल. ये हमारा भाई है, और हम साफ सफाई कर रहे हैं, कल हम पार्टी करेंगे. आज कापू नाही शकत. आणि मग काही जी साफसफाईची कामं आहे ती थोडीफार झालेली आहे. तर मग इकडे आंघोळ वगैरे करून मी परत एकदा फ्रेश झालेली आहे. आणि मग परत बाकीची जी काही छोटी मोठी कामं आहेत, उद्या जे फंक्शन आहे सो त्याच्यासाठी जो मेन पार्ट आहे तो त्याची इकडे परत प्रिपरेशन सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला याच्यावरून थोडाफार अंदाज आलाच असेल की उद्या आहे माझ्या भाच्याचं बारसं, म्हणजे नेम सेरेमनी. सो त्याच्यासाठी इकडे आमची प्रिपरेशन चालू आहे आणि त्याचसाठी मी मुंबईहून गावाला आलेली आहे. सो इकडे आहे आमचं आता उद्या बारसं, त्याच्यामुळे जे काही आहेर वगैरे करायचं आहे त्याचं आम्ही इकडे प्रिपरेशन करत बसलेलो आहोत.
आणि मग आता इकडे संध्याकाळ झाली आहे आणि एक 6:30-7 झालेत आणि आजी आजोबा पण माझे आलेले आहेत गावाहून. सो इकडे आता संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी इकडे सगळ्या बायका कामासाठी लागलेल्या आहेत आणि इकडे आता जेवण वगैरे जे काय आहे ते चालू आहे. तर मग जेवण करून जेवून वगैरे तर आम्ही विचार केला की घरात मेहंदी पडलेली आहे तर थोडीशी सगळ्यांनी मेहंदी हातावरती काढायची. आणि मला तर मेहंदी काढता येत नसल्यामुळे मला माझी बहिणी मेहंदी हातावर काढते आणि बाकी थोडेफार काढून आपल्या हातावर काही ना काही गोल वगैरे टिपके वगैरे काढून मेहंदी काढून घेत आहेत. आणि मग आम्ही सगळ्या ज्या महिला मंडळ आहोत घरातल्या त्या मिळून मग बाकी सगळे थोडेफार झोपी गेलेले आहेत आणि इकडे मस्ती. मला काय म्हणायचं सांगितल्यावर चौकाच्या गोळ्या देण्याच्या खोकला मम्मी हात दाखव. ब्लाऊज काढा घेऊन बघूया आता तुझ्या काढा ब्लाऊज ब्लाऊज खाली खाली आहे खाली म्हणा आता माझा फोटो काढलं हे बांधून का काय गं का डोकं. तर रात्रीचे 12 ऑलमोस्ट झालेले 12-12:30 आणि त्यावेळी सगळे झोपी गेलेले आहेत. घरातले काही मेंबर तर आम्ही ज्या बायका मंडळी आहेत ते इकडे मेहंदी वगैरे कार्यक्रम करत बसलेलो आहोत. आणि काही ज्या जुन्या गोष्टी आहेत जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी आम्ही जे कांड करायची ज्या मस्ती करून यायचो आणि घरात जो काही हल्ला बोलवायचा त्याच्याबद्दल जे काही आठवणी आहे ती आजी मावशी सगळं आमच्यासोबत शेअर करत बसलेले आहेत. माझा बिस्कुट आहे तर सर लागू पहिलं 4 दिवसाला आणि 8 दिवसाला मासे निघतो कुठला दगड अंड्या खेळ तर मग आमच्या गप्पा अशा तिथे रंगलेल्या आहेत आणि मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. उद्याची जी काही मस्ती असेल ती तुम्हाला तुमच्या सोबत मी परत शेअर करेन. तर तोपर्यंत सगळ्यांनी झोपा. गुड नाईट आणि परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.